डोक्यावर रंगेबिरंगी टोपी, अंगात अंगरखा, धोतर, वेशधारी वासुदेव जो सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी खेड्यापाड्यात पूर्वी काळी जो येणारा वासुदेव आहे तो आता पुन्हा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव आणि शेगाव या भागामध्ये नियमितपणे दिसू लागलाय। आपल्या परंपरागत वेशभूषेमध्ये वाद्य तालावर नाचून गावकऱ्यांचं मनोरंजन करत जो देतोय स्वगणनेचा आणि जनगणनेचा संदेश, खामगाव महसूल विभागानं स्वगणना आणि जनगणनाचं काम जनजागरण करण्याच्या अनुषंगानं या पुरातन वासुदेवाला आता मैदानात उतरवलंय। ग्रामीण भागात याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळतोय। जनगणनेची नोंद कर आता, हातभर लावूया देशकार्याला। बुलढाणा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात पुन्हा घुमू लागले वासुदेवाचे स्वर। जनगणना जनजागृतीसाठी वासुदेवाची भन्नाट शक्कल। ग्रामीण भागात वासुदेवाला मिळतोय भरघोस प्रतिसाद। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव भागात महसूल प्रशासनानं जुन्या लोककलेला आधुनिक तंत्राची सांगड घालत जनजागरणाची भन्नाट शक्कल लढवली आहे। याला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। वासुदेव गावागावात विविध खेळ करून दान पावलं ग दान पावलं, वासुदेवाला वासुदेवाला या गीतावर नृत्य करत जनतेत जनजागरण करतायत। सामान्य जनतेचा स्वगणना आणि जनगणनेच्या कामात प्रतिसाद मिळतोय। या ठिकाणी गावोगावी जाऊन या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वासुदेवाच्या भूमिकेमध्ये जनजागृती करत आहोत। यामध्ये लोकांना स्वगणना कशी करावी, तसेच प्रत्येक आपण स्वतः तर स्वगणना करू शकतो, इतरांना सुद्धा आपण कसं प्रेरित करू शकतो याविषयी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे। गावोगावी फिरवून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आहोत। तर या ठिकाणी आपला कालावधी सर्वांनाच माहीत आहे। या कालावधीमध्ये सर्वांनी स्वगणना करून आपल्या देशाचं जे नाव आहे ते नाव उज्ज्वल करावं। बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासन आणि शाहू फुले आंबेडकर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वासुदेव या पारंपरिक लोककलेतून नागरिकांना स्वगणनेचं आवाहन करण्यात येत आहे। यामध्ये डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सहभाग, कुणाची मदत न घेता मोबाईलद्वारे आपली माहिती भरणं आदी माहिती याद्वारे देण्यात येते। या सर्वांना आम्ही मदतीला घेतला आणि आम्ही स्वतः गावामध्ये गेलो 8 तारखेला 8 मेला आणि त्या दिवशी आम्ही त्या गावामधील सर्व लोकांना तिथे आवाहन केलं की तुम्ही स्वतःहून तुमची जनगणना करा। sc.census.gov.in या वेबसाईटला त्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं। तो OTP आला आणि त्याच्यानंतर त्यांची ती जनगणनेचं कामकाज सुरू झालं। याच्यामध्ये लोकांनी सुद्धा आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ही अनोख्या पद्धतीनं जनजागृती सुरू असल्यानं ही लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञानाची उत्तम सांगड आहे। ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत स्वगणनेचा संदेश सहज आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हे एक उत्तम पाऊल ठरलं असून नागरिकांचा या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या विशेष मोहिमेचे प्रमुख फायदे म्हणजे लोककलेच्या माध्यमातून थेट संवाद, सहज संपर्क, ग्रामीण भागात वासुदेवाच्या सुरांना आणि सादाला लोक आदराने ऐकत आहेत। शासकीय प्रक्रियेबद्दल ग्रामीण भागात असणारा संभ्रम अशा पारंपरिक लोकमाध्यमातून सहज दूर होतोय एवढं मात्र नक्की। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, खामगाव, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।